नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही ते अजित पवार यांनी करून दाखवलं। मित्रांनो, शिवसेनेत 4 वर्षात जाणून घेण्याआधी पडली होती चॅनलवर आता लाईक शेअर सबस्क्राइब करा। 40 आमदार 13 खासदार निघून गेले होते। पूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी वेळेवर आले असते तरी 2003 साली राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली। त्यावेळी 40 आमदार राष्ट्रवादी सोडून अजित पवार यांच्यासोबत गेली। त्यानंतर शरद पवार त्यांनी दाखवलेले राजकीय हुशारी ठाकरे गटाला दाखवता आली नाही। 2023 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली तेव्हा शरद पवारांनी तत्परता दाखवत आपल्या बाजूने असलेल्या सर्व आमदारांची अधिकृत यादी विधिमंडळ पक्षाला सादर केली होती। त्यामुळे त्यांच्या पक्षाची तांत्रिक बाजू मजबूत राहिली। तर ठाकरेंनी हीच सर्व आमदारांची अधिकृत यादी विधिमंडळ पक्षाला सादर केली नाही। तीच तांत्रिक चूक ठाकरेंना महागात पडली। शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत सावलीसारखे वावरणारे सचिन अहिर थेट महायुतीसोबत गेले आणि त्यांनी उपसभापतीही पद मिळवले। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत शांतपणे केलेली ही राजकीय खेळी हतबलतेने पाहण्याशिवाय उद्धव ठाकरेंकडे सध्या कोणताही पर्याय उरलेला नाही। या संपूर्ण राजकीय नाट्यामागे उद्धव ठाकरेंची एक तांत्रिक चूक कारणीभूत ठरल्याचे पुढे येत आहे। 2022 साली शिवसेनेत मोठी फूट पडली। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कायदेशीर आणि तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केले, ज्याचा फटका आता त्यांना बसला आहे। पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत नेमके किती आमदार आहेत याची अधिकृत यादी विधिमंडळाला देणे आवश्यक होते, मात्र त्यांनी ती यादीच केली नाही। आपल्या पक्षातील लोकप्रतिनिधींची अद्ययावत माहिती निवडणूक आयोग आणि विधिमंडळाला देणे गरजेचे असताना ठाकरे गटाकडून ही दुरुस्ती केलीच गेली नाही। ठाकरे गटाचे थिंक टँक मानले जाणारे अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देसाई व अरविंद सावंत यांच्याही ही बाब लक्षात आली आहे। ठाकरे या बाबतीत पूर्णपणे गाफील राहिले आणि त्यांनी विधिमंडळाला कोणताही नवीन यादी दिली नाही। याच तांत्रिक चुकीचा फायदा आता एकनाथ शिंदे यांनी महायुतीने उठवला आहे। सचिन अहिर हे जून 2022 मध्ये जेव्हा विधान परिषदेवर निवडून आले तेव्हा शिवसेना एकसंध होती। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या जे आजही मूळ शिवसेनेचेच आमदार मानले जातात, शिवसेना नक्की कोणाची हा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे। त्यातच विधान परिषदेचे उपसभापती पद हे विरोधकांना देण्याची एक परंपरा राहिलेली आहे। ठाकरे गटाने सचिन अहिर यांच्या नियुक्तीला न्यायालयात आव्हान दिले तर महायुतीकडून आम्ही विरोधी पक्षाच्याच आमदाराला हे पद दिले असल्याचा दावा केला जाऊ शकतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती किंवा उपसभापती यांना पक्षांतरी बंदी कायदा लागू होत नाही। या सर्व कायदेशीर पळवाटांमुळे सचिन अहिर यांच्यावर कोणतीही कारवाई ठाकरे गटाला करणे शक्य होणार नाही।